लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर बघा, आता 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता, जून महिन्याचे 1500 रुपये बघा लाडक्या बहिणींना जमा झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो, 24वा हप्ता तुम्हाला आता जमा झालेला आहे। 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आताच 1500 रुपये जमा झाले। आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा। ज्यांना पैसे आलेले असतील त्यांनी पण कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की पैसे आले म्हणून। तर बघा, आता 1500 रुपयांचा हप्ता आल्यानंतर आता 25वा हप्ता म्हणजे बघा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता त्याच्याबाबत आपण महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जुलै महिन्याचा जो हप्ता आहे म्हणजे 25वा हप्ता जो आहे, या महिन्याचा 1500 रुपयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबत अजून एक महत्त्वाची सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे, ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून सर्व लाडक्या बहिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। सर्वात अगोदर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट पाहायला मिळत राहील। बघा, लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत राज्यभरातील लाखो महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये बघा प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे। काही महिन्यांमध्ये महिलांना 3000 रुपये येतात। आपण जर पाहिलं तर मागे 3000 रुपये तुम्हाला दिले होते, एका वेळेस 2 महिन्याचे पैसे तुम्हाला दिले होते। म्हणजे आपण पाहिलं तर बघा, एका वेळेस 2 हप्त्याचे पण पैसे तुम्हाला दिले जातात 3000 रुपये। तसेच काही वेळेस एकाच हप्त्याचा तुम्हाला पैसा जो आहे तो दिला जात असतो। म्हणजे जसं आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला दिलाय, जून महिन्याचा 24वा हप्ता तुम्हाला 1500 रुपये दिला आहे। सगळ्यांना पैसे आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही महिलांना अजून अकाउंट मधून पैसे काढले देखील नाही आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, पैसे येत असताना GR येतो, सरकारचा GR आल्यानंतर हे जे पैसे आहेत ते महिला व बाल विकास विभागाला जातात आणि ते महिला व बाल विकास विभागाकडून मग पैसे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येतात। तर बघा लाडक्या बहिणींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे। नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणीपर्यंत ही माहिती पोहोचेल।